नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 3 विषय मराठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित चौथी कविता अंतराळवीरचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिले अ आहे, कवितेतील मुलाला कुठे जायचे आहे? उत्तर, कवितेतील मुलाला चंद्रावर आणि नंतर मंगळावर जायचे आहे. आ, मुलाला काय व्हायचे आहे? उत्तर, मुलाला अंतराळवीर व्हायचे आहे. त्यापुढील प्रश्न आहे, मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचे आहे? उत्तर, मुलाला चंद्रावर जाऊन तिथल्या सशाला भेटायचे आहे. पुढील प्रश्न आहे, ई, चंद्रावर जायची युक्ती किती सोपी या ओळीचा अर्थ काय? उत्तर, याचा अर्थ असा की केवळ अंगावर विशेष पोशाख आणि डोक्यावर अंतराळातील टोपी घातली की यानात बसून चंद्रावर सहज जाता येते असे मुलाला वाटते. पुढील प्रश्न आहे, प्रश्न 2, चौकटी पूर्ण करा. त्यामधील पहिला प्रश्न आहे, अ, कवितेतील मुलाने चंद्रावर जाण्यासाठी निवडलेले वाहन. कोणतं वाहन निवडलंय? यान. कवितेतील मुलाने चंद्रावर यान निवडलं आहे. कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला प्राणी. कोणता प्राणी निवडला? ससा. विचार करा व सांगा. प्रश्न 1, अंतराळातील तुम्हाला माहीत असलेल्या 2 ग्रहांची माहिती सांगा. उत्तर, मंगळ. पहिला ग्रह आहे मंगळ. मंगळ हा सूर्यापासून 4था ग्रह आहे. त्याला लाल ग्रह म्हणतात. मंगळावर खडक, धूळ आणि मोठे ज्वालामुखी आहेत. मंगळाचे वातावरण अतिशय विरळ असून त्यात मुख्यतः कार्बन डायऑक्साईड आहे. भविष्यात मानवाला मंगळावर पाठवण्याचे संशोधन सुरू आहे. पुढील ग्रह आहे गुरु. गुरु हा सूर्यापासून 5वा आणि सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तो मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम वायूंनी बनलेला आहे. गुरुला 95हून अधिक उपग्रह आहेत. गुरुभोवती फिकट कड्यांची रिंग्स प्रणाली आहे. त्याचे गुरुत्वाकर्षण खूप शक्तिशाली आहे. प्रश्न 2, अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. उत्तर, मी अंतराळवीर झाल्यास मला यानात बसून अवकाशात फिरायला खूप आवडेल. तिथून आपली पृथ्वी कशी दिसते ते मी पाहीन. वेगवेगळ्या ग्रहांची माहिती मिळवायला आवडेल. अशा प्रकारे अंतराळवीर झाल्यावर मला वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडेल. लिहिते होऊया. प्रश्न 1, कवितेच्या आधारे अंतराळवीर आणि चंद्र यांच्यातील संवाद लिहा. उत्तर, अंतराळवीर, नमस्ते चांदोबा, बघ मी तुझ्याकडे यानात बसून आलो आहे. चंद्र, अरे वा, खूप छान दिसतोस. तू एकटाच इथे आला आहेस का? अंतराळवीर, मी तुझ्याकडे पाहुणा म्हणून आलो आहे. जाताना मी तुझ्या पाठीवर राहणाऱ्या सशाला बरोबर नेणार आहे. चंद्र, नक्कीच, पण इथून पुढे तू काय ठरवलं आहे? अंतराळवीर, इथून पुढे मी थेट मंगळावर जाणार आहे. मला मोठा अंतराळवीर व्हायचे आहे. अशा प्रकारे संवाद आपल्याला लिहिता येईल. प्रश्न 2, चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल
ते लिहा. उत्तर: चांदोबा जर आमच्या शाळेत आला तर सर्व मुले आनंदाने नाचू लागतील. आम्ही चांदोबासोबत पकडापकडीचा खेळ खेळू. चांदोबाच्या पाठीवर बसून आभाळावर चक्कर मारून येऊ. तो आम्हाला ताऱ्यांच्या गमतीदार गोष्टी सांगेल. अशाच प्रकारचे नवीन अभ्यासक्रमावरील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.